गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात 10 लाख डिपॉझिट मागणारे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास अडचणीत आलेत। डॉक्टर घैसास यांच्यावर 2 दिवसात कारवाई होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झाला। या दोन्ही अहवालात प्रथमदर्शनी दोन्ही डॉक्टर घैसास दोषी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। गर्भवती मृत्यू प्रकरणी तापल्यानंतर डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला होता, पण आता त्यांच्यावर शासन कारवाईची टांगती तलवार आहे। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणाशी डॉक्टर घैसास यांचं काय कनेक्शन आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया। मृत्यू झालेल्या तनिषा भिसेंवर डॉक्टर घैसास यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते। भिसेंना जोखमीच्या आणि धोकादायक प्रेग्नन्सीबाबत त्यांनी माहिती दिली। 28 मार्चला सकाळी 9 वाजता भिसे कुटुंब डॉक्टर घैसास यांना फोन करून बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी आले। डॉक्टर घैसास यांनी भिसेंना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता। दरम्यान डॉक्टर घैसास दोषी असल्याचा दावा भाजप आमदार अमित गोरखेंनीही केला। सुरुवातीपासून मी जे सांगतो की पहिल्या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी मीडियाच्या माध्यमातून मला समजल्या त्याद्वारे त्या ठिकाणी असलेले डॉक्टर घैसास हे नक्कीच त्या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत असं प्राथमिक दिसते। त्यामुळे सुरुवातीपासूनची जी आपण मागणी आहे, मी जे म्हणतोय की त्यांच्यावर वैयक्तिक गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणखी कोणी त्यात कल्प्रिट असतील तर त्यांच्यावरही ह्या सगळ्या कारवाई झाल्या पाहिजेत। मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा हा लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक करा असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। तर वैयक्तिक माहिती परवानगीशिवाय सार्वजनिक केल्यानं मानसिक त्रास झाला असल्याची तक्रार सविता भिसे यांनी महिला आयोगाकडे दाखल केली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। यासह घडलेल्या प्रकरणासंदर्भात तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश देखील रुपाली चाकणकर यांनी दिले असून कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यास देखील त्यांनी सांगितलं आहे। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी अंतर्गत समितीच्या नावाखाली दीनानाथ रुग्णालय प्रशासनानं बदनामी केली। भिसे कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर असे आरोप केले असून आता पोलिसात देखील तक्रार दाखल करण्यात आली। डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। IVF सारख्या ट्रीटमेंटची माहिती जगजाहीर केल्यानं या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।